दाखल झालेत पृथ्वीराज यादव आणि गणेश शिंदे. गोलंदाजीसाठी सिद्धार्थ जगदाळे, कराड तालुक्याचे एक यंग टॅलेंट. राऊंड विकेट, पहिल्या बॉलवरती हलक्या त्याने खेळून काढला, एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून एक सिंगल आले. धावांचा श्री गणेश झालाय. कराड विरुद्ध पाटण अशा अनेक वेळा हे संघ एकमेकांच्या आमने सामने आलेत आणि चुरशीच्या लढाया या दोन तालुक्यांच्या विरोधामध्ये, दोन संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आज पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने औचित्य स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकाचं. गणेश शिंदे स्ट्रायकर एंडला चांगला फटका केला. दरम्यान रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल अगदी आतमध्ये आहे सीमारेषेच्या आणि तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेच्या साह्याने धावसंख्या 4 या कड्यावरती. कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही निलेजी मर्डेकर सरांना ऐकलत, उमेशजी सावंत सर यांचा देखील आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकलात आणि स्वतः या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात संतोषजी देसाई एक मुख्य अँकरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून ताकद नजाकत दाखवणारा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. सिद्धार्थ जगदाळेच्या विरोधात आक्रमण. थँक्यू डीजे. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय, बॅकफुटला गेले, पंच केला आणि मनगटातील ताकद या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, एक पाय थोडासा पाठीमागे ठेवला, चांगला स्ट्रोक केलाय पृथ्वीराज यादवने, षटकार आलाय. या बॉलवरती हाफ ट्रॅकर, पाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय दणदण करत. षटकारानंतर येतोय तो पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 4 बॉलच्या पाठीमागे पाटण आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील करावा लागतो. चांगली सुरुवात केली आहे. यावेळेस पहा यष्ट्यांचा वेध घेतलाय, धक्का क्रमांक पहिला लागलाय. आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघाला पृथ्वीराज यादव माघारी परतलाय. चला आयुष 11 पाटण वॉरियर्सच्या संघाला आम्ही विनंती करतोय की आपण नवीन फलंदाज लगेचच पाठवा, कारण की अजून देखील महत्वाचा सामना शिल्लक आहे. त्यामुळे घाई करा, आयोजक कमिटीला सहकार्य करा. कौतुक करावं लागेल या बॉलवरती गोलंदाज सिद्धार्थ जगदाळेचं, कारण की षटकार चौकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा हे मात्र दाखवलंय. पृथ्वीराज यादव यांची विकेट घेऊन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, ती बॅटच्या खालच्या कडेला बॉल ब्रश झाला आणि तदनंतर मात्र यशनचा वेध घेतला. महत्वाची विकेट, जो फलंदाज चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत होता त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. गोलंदाज सिद्धार्थ याला 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज शैलेश काळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा उशीर करतो आयुष 11 पाटण वॉरियर्स. काही करा, कारण की संध्याकाळी महत्वाच्या मॅचेस मध्ये तुम्हाला अपुऱ्या सूर्यप्रकाशाला सामोरे जावं लागेल. आपल्यातील एखादा संघ फायनल मध्ये खेळत असताना त्या अडचणी तुम्हाला निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घाई करा आणि क्रिकेटच्या नियमाचं तंतोतंत पालन करा. शैलेश काळे याला एक हार्ड हिटर बॅटर पाटणचा क्रमांक 3 साठी. यावेळेस पाहिलेल्या शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत गॅपमध्ये. राजू कंक वेगाने धावताय. दुसरीचा प्रयत्न, डेंजर धावतोय शैलेश काळे. रनआउटची संधी निर्माण झाली, तोपर्यंत शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आता
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती 16 धावा, एक गडी बाद 16. आयुष 11 पाटण वॉरियर्स जर पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय कारण की रबर बॉलमध्ये तुम्ही एका षटकामध्ये 16 ते 20 धावा प्रत्येक षटकामध्ये अपेक्षित असतात आणि 30 धावसंख्या निर्माण केले पहिल्या षटकामध्ये. परंतु एकीकडे कराड फायटर्स या संघाचा जर विचार केला तर रबर बॉल क्रिकेटचे बादशाह समजले जाणारे सुजित शेवाळे असतील, राजू कंक असतील, अनेक खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संघासाठी एक मोठं आव्हान बॅटिंग करत असताना निर्माण करावं लागेल पाटण वॉरियर्स या टीमला. गोलंदाजीसाठी सुजित शेवा यालाय पहिला बॉल उडवलाय पाठीमागच्या दिशेमध्ये. बॉल सीमारेषा पार. गणेश शिंदेचा वार. बॉल होतोय फरार. मिळतील धाबा 4 चौकार. शेख थँक्यू. त्याचबरोबर स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक या क्रिकेट स्पर्धेसाठी गेली 3 वर्ष संपूर्ण ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. अर्थातच आमचे छोटे बंधू आणि श्री भैरवनाथ ॲम्ब्युलन्स सेवा सर्व्हिसचे सर्वेसर्वा श्री लक्ष्मणदादा देसाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत, कारण गेली 3 वर्ष या क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. हार्दिक स्वागत. पण या बॉलवरती एक सिंगल आले. चांगला बॉल हाताळला लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती धाव लागले. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. एकीकडे जर पाहिलं तर सुजित शेवाळे डॉन गोलंदाजीसाठी दाखल झाले. 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धाबा खर्च केल्या 5. गणेश शिंदे खेळत आहेत 3 बॉलच्या पाठीमागे 8 धाबा. पृथ्वीराज यादव बाद झाले. शैलेश काळे चांगली फटकेबाजी करावी लागेल. बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल राहिला आहे. डॉट बॉल आलाय. कमी षटकाच्या मॅचेसमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचे आत्मविश्वास वाढवणारे निर्धाव चेंडू सातत्याने जर येत राहिले तर प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव वाढत जातो आणि तेच सध्याच्या घडीला सुरू आहे. इथे फटका फसलाय. स्वतः सुजित शेवाळे धावतोय. फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न इथे फसलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं उलटा झेल घेणं आणि प्रवाहाविरुद्ध पोहणं या 2 गोष्टी ज्या पद्धतीनं कठीण असतात आणि त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये उलटा झेल थोडंसं कठीण समजलं जातं आणि तोच उलटा झेल घेण्याचा प्रयत्न आपण सुजित शेवाळे यांचा पाहिला. 2 धाबा तिथे कंप्लीट केलेल्या व्यासपीठावरती आमचे सकाराम शेठ कदम अगदी सकाळपासून उद्घाटनापासून व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे मिस टायमिंग स्ट्रोक शैलेश काळेचा नाराज केले संघाला कारण की चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी संघाने बढती दिली होती, परंतु मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत आहेत फलंदाज शैलेश काळे आणि आयुष 11 पाटण वॉरियर्स या टीमला दुसरा धक्का. थँक्यू. KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2 गाव 1 या संकल्पनेच्या माध्यमातून पहिल्या गटातून संघ तेटली ऑरियस आणि निपाणी असंघ फायनलमध्ये दाखल झालाय. कॅप्टनना विनंती असेल की पश्चिम महाराष्ट्रातील 2 आयकॉन तुम्ही तुमच्या टीममध्ये समाविष्ट करू शकता. संपूर्ण टीमला विनंती करूया की आपण आता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या, कारण मेगा फायनल अंतिम सामना आपण थोड्याच वेळात इकडे सुरू करू. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र अंतिम सामन्यामध्ये आपण KSK क्रीडा प्रतिष्ठानचा 2 गाव 1 चा संघ अर्थातच तेटली ऑरियस आणि निपाणी असंघ या संघाबरोबर त्याला 2 हात करावे लागतील आणि स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2026 चा पर्व क्रमांक 3 चा विजेता संघ याच मॅच मधून आपल्याला मिळेल. धन्यवाद. नवीन फलंदाज क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी बुर्गे गाव सळवे आणि पाटणचा हार्दिक पांड्या वरून प्रेक्षकांनी एक उपाधी या खेळाडूला दिली आणि त्याच नावाप्रमाणे खेळ इथे करावा लागेल. आल्याला चांगला स्ट्रोक केलाय. समोरच्या दिशेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु रोहित पाटील आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जिथे 2 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या पाठीमागे धावा इथे धावफलकावरती आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. चला सामना स्पीडअप करा, घाई करा, कारण की आता जर पाहिलं तर कुठेतरी शेवटच्या सामन्याला
बॅड लाईटचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपण घाई करा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 94 सिक्सेस या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 50 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये 22 यार्ड लाईव्ह या YouTube वाहिनीचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल. कारण की समालोचकाला काय हवं असतं, तर समालोचकाला या स्पर्धेचा इत्थंभूत इतिहास जाणून घेणं आवश्यक असतं आणि तो इतिहास खऱ्या अर्थानं आमच्या स्क्रीनवरती दाखवत असताना सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं काम करते. पहिल्या बॉलवरती उडवलाय ब्रँड ऑफ पाटण मिस्टर गणेश शिंदे यांच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. परिस्थिती बिकट, त्या वेळेस गणेश शिंदेची बॅटिंग तिकट. सकाळपासून जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये खेळ चांगला राहिला, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्या संघाला जिंकवण्यासाठी चांगला प्रयत्न. या खेळाडूचा फुलटॉस बॉल, गणेश शिंदेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाहीये. अगदी थेट आमच्या समालोचन कक्षाला मेसेज देणारा षटकार. अगदी फोटोजेनिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जसा बॅट वरती आला थोडेसे वाकले, तदनंतर जर पाहिलं तर या बॉलला सीमारेषे पलीकडे धाडलाय. बॅकफुटला गेले, कट केलाय. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा आता सहजरित्या पूर्ण केल्या. संघाची धाव संख्या आता 39 या आकड्यावरती. शुभम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तब्बल 39 धावा धाव फलकावरती. आता शेवटच्या षटकातील अजून देखील उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. पाटण वॉरियर्स विरुद्ध कराड फायटर्स हे दोन संघ पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी खऱ्या अर्थानं 2 दिवसामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये नवी मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले, तरी देखील क्रिकेट थांबलेले नाहीये. हा बॉल कुठेतरी लाईन मिस करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. टीमची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती. याच पावसामध्ये जर पाहिलं तर बॉलचा अंदाज घेणं, त्यावरती फटकेबाजी करणं हे थोडंसं कठीण काम. परंतु पाटण वॉरियरचं नशीब म्हणावं लागेल. सुरुवातीच्या 2.3 बॉलमध्ये पाऊस नव्हता. आता शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर शेवटच्या काही बॉलवरती समाचार घेत असताना कुठेतरी अडचण निर्माण होते. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेस पहा, अगदी बॉल नजरेसमोर नव्हता तरी देखील चांगली फटकेबाजी. 1 धाव तर आले, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा गणेश शिंदे यांनी चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या आता 42 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल पहिल्या डावातील सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. कराड की पाटण, पाटण की कराड. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. व्हाईट बॉल प्लस धावून काढलेले, 1 धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न बॉलिंग एंडला कोणताही खेळाडू नाही, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांचा फसलाय. 2च धावा घेतल्या. तिसरीसाठी रवी बोरगेने कुठेतरी कॉल दिला होता, परंतु गणेश शिंदे सांगतोय थांब बाबा थांब, पावसामध्ये दिसत नाहीये. 3 धावा तब्बल या बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या. व्हाईट प्लस 2 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा येत आहेत, किती धावांचं टार्गेट सेट होत आहे. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव मिळत नाही आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रवी बोरगे माघारी परत जातोय. 45 धावा पहिल्या डावामध्ये पाटण वॉरियर्स आयुष 11 या संघाने धावसंख्या धावफलकावरती लावले. 46 धावांचं टार्गेट. येणारे 18 बॉल करायचे आहेत 46 धावा. थँक्यू. थँक्यू.
मुख्य व्यासपीठावरती सर्व प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब यांचे मॅनेजर निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी लक्ष्मणदादा देसाई यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्मानित करूया. सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेबांचे मॅनेजर निलेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. राजू या आपण. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान या ठिकाणी करत आहोत, परंतु टीमना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करा. निलेश पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती आणखी एक विशेष सन्मान आपण करत आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव, त्याचबरोबर मोरिया स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी गेली 3 वर्ष सातत्यपूर्व विशेष सहकार्य करणारे सोपानदादा मोरे यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. लक्ष्मणदादा देसाई यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर आमचे लाडके मित्र सोपानदादा मोरे यांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर सोपानदादा मोरे यांना आपण या ठिकाणी मनी प्लांट देखील या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत, कारण गेली 3 वर्ष या क्रिकेट स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. त्याबद्दल सोपान मोरे आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे मामाश्री अशोकदादा भोसले यांचा देखील सन्मान या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. किसनदादा गाजरे आपल्याला विनंती आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आपले लाडके मामा अशोक मामा भोसले यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सामन्याला सुरुवात करूया. महाराज पाऊस थोडा कमी आहे, घ्या उरकतं घ्या. चला चला, पाटण वॉरियर्स आयुष 11 या टीमला आम्ही विनंती करतोय, आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा, कारण की अजून फायनलची मॅच बाकी आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकामध्ये सातत्याने प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेली स्पर्धा म्हणजे स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक. आणि या स्पर्धेची एक चेक. त्याचबरोबर सागर बागल यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. किसनदादा कदम या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सागर बागल कराडचे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब यांचे आपण जर पाहिलं तर मॅनेजर आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद. चला, गोलंदाजीसाठी आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघानं पृथ्वीराज यादव यांचा पर्याय निवडलाय. पहिल्या षटकामध्ये पृथ्वीराज यादव यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली. बॅटिंगमध्ये तितकंसं प्रदर्शन करता आलं नाही, परंतु बॉलिंगमध्ये पृथ्वीराज यादव यांनी आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. परंतु समोर कराड फायटर्स या संघाच्या माध्यमातून तितकेच घातक फलंदाज अर्थातच राजू कंक, ज्यांना बकासूर नावाची उपाधी दिली गेली, तर दुसरीकडे सुजित शेवाळे डॉन या उपाध्या दिल्या गेल्या. चला, मॅच स्पीडअप करा, कारण की सध्या पावसामुळे आम्हाला फलंदाज देखील दिसत नाहीये, त्यामुळे तुम्ही घाई करा. 18 बॉलमध्ये आता 46 धाबांचं टार्गेट आहे. 45 धाबा केल्या आयुष 11 पाटण वॉरियर्सच्या टीमनं. चला, मॅच स्पीडअप करा प्लीज, कारण की अजून फायनलची मॅच बाकी आहे. पावसाच्या रिमझिम सरी आज जर पाहिलं तर मुंबईमध्ये शनिवार आणि रविवार पाऊस भरपूर येतो आणि त्यामध्ये क्रिकेटची ही खऱ्या अर्थानं मेजवानी. पहिला बॉल राजूसाठी, पहिला बॉल अप्रतिम राहिलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाटणचे पाठीराखे तर दुसऱ्या बाजूला कराड फायटर्स या संघाचे देखील पाठीराखे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक एक धावाले दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु थांबवलाय प्रयत्न. एकच धाव आले. अगदी मैदानामध्ये जर पाहिलं तर सर्वत्र पाणी साचलं आणि या पाण्यामधून बॉल ट्रॅव्हल होणं थोडस कठीण काम आणि बिकट परिस्थिती सध्याच्या घडीला कराड फायटर या संघावरती आले, परंतु या परिस्थितीमधून देखील मार्ग काढण्याची ताकद या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
यष्टांच्या पाठीमागे शैलेश व्हाईट बॉल आणि आता +1 अशा 2 धाबा येतील. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉलच्या पाठीमागे 3 धाबा खर्च केल्या. राजू कंक, सुजित शेवाळे, कराडची मातबर जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय पृथ्वीराज यादव यांच्या माध्यमातून. 3 बॉलच्या पाठीमागे 3च धाबा. पावसाचा फायदा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाटण वॉरियर्स आयुष 11 या टीमला झालाय, कारण की पाटण वॉरियर्सच्या संघाची इनिंग समाप्त झाल्याने पावसाने सुरुवात केली आहे. हा देखील रबर बॉल मध्ये या देखील गोष्टीचा फायदा होतो. हाही चांगला बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये, कारण की पावसाच्या रिमझिम सरी आणि यामध्ये बॅटिंग करणं खूप कठीण काम. आणि यामध्ये आता 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चला, झाडाखाली कोणी प्रेक्षक आहे की काय याची देखील दक्षता घ्या, कारण की आता वाऱ्याचा इतका प्रचंड वेग आणि कुठेतरी झाड पडले. उद्या कदाचित जर हेडलाईन, चला सर्व प्रेक्षक जे झाडाखाली प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण स्टेजचा आसरा घ्या, कारण की आता मुंबई उपनगरामध्ये अशाच प्रकारे झाड पडलेल्या घटना आपण बऱ्याच पाहिलेल्या आहेत या 2 दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, अन्यथा या स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक या स्पर्धेची हेडलाईन कुठेतरी होईल. त्यामुळे तुम्ही घाई करा, स्टेजवरती या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धाबा खर्च केल्या पृथ्वीराज यादवने. आता येणारे 12 बॉल मध्ये अजून देखील 43 धाबांची गरज. 21.50च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या आता करायची आहे ती कराड फायटर या संघाला, परंतु पावसाचा वाढलेला जोर आणि त्यामध्ये आता धाबांची गरज. धाबांचा पाऊस पडलाय प्रथम बॅटिंग करत असताना गणेश शिंदे आणि टीमने. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले गणेश शिंदे यांना. बॅटिंग करत असताना संघासाठी महत्वाची खेळी राहिली. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत आणि फायनलचा सामना हा 2 षटकाचा राहील अशी सूचना या ठिकाणी, कारण की वेळेअभावी आणि पावसाचं चित्र पाहता आयोजक कमिटीने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा सन्मान सर्वच संघ करतील यात ते मात्र शंका नाही. यावेळेस या बॉलवरती कोणती धाव मिळत नाहीये. चांगला चेंडू हाताला गणेश शिंदेने. सुजित शेवाळे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव आली, परंतु आता पाण्यामधून बॉल कुठेतरी जर पाहिलं तर पार होताना अडथळा निर्माण होतोय. याच पडणाऱ्या जोरदार पावसाने अनेक क्रीडांगणाची तलाव झालेत आणि तेच चित्र आता भूमिपुत्र मैदानावरती अनुभवायला आपणाला मिळतंय. कराड विरुद्ध पाटण अशी मॅच आणि त्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी. आठवणीत राहणारा सामना. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजू कंक यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा. 6 षटकार. संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या बॉलवरती आता चांगला स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतील बॉल पर्यंत. एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न सफल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 बॉलच्या पाठीमागे आता 34 धावांची गरज. 7 बॉलमध्ये जवळपास 5 षटकार आणि 1 चौकार हे समीकरण सध्याच्या घडीला कराड फायटर्स या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल खोलात टाकलाय. चांगला चेंडू हाताला आणि फलंदाज राजू कंक यांना परतावं लागेल. पहिला धक्का लागला टीम कराड फायटर्स या टीमला. राजू कंक माघारी. धन्यवाद. चला, निपाणी आणि तेटली वॉरियर्स टीम आपण रेडी राहा.
फायनल खेळण्यासाठी आपण रेडी राहा. प्रचंड पाऊस आहे आणि त्या कारणाने 2 षटकांची लढत फायनलमध्ये होईल याची टीमनी नोंद घ्या आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये खेळेल. सहा बॉलमध्ये आता 34 धाबांची गरज. सामना जर पाहिला तर अगदी 6-34 कुठेतरी पाटणने या संघामध्ये या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे विजयाचं गॅरंटी देणारं नसतं. रोहित पाटील सध्या नॉन स्ट्राईक रेंजला क्रमांक 3 साठी दाखल झालेत. 6 मध्ये 34 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी आता सूरज शिंदे आलाय. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला, जिथे एक सिंगल प्राप्त झाले. आता 5 मध्ये 33 धाबांची गरज. 5 बॉलमध्ये 33 धाबांची गरज. संपूर्ण मान्यवर, त्याचबरोबर संपूर्ण आमचे प्रेक्षक मायबाप यांनी भरभरून प्रेम या स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकाला दिलेला आहे. आणि यावेळेस पहा रोहित पाटील सबसे कातिल अनुभव पणाला लावत असताना रोहित पाटील यांच्या बॅट मधून पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा षटकार. थँक्यू डीजे. अगदी निकाल काय लागेल यापेक्षा तुम्ही संघर्ष कसा करताय हे देखील खूप महत्वाचं असतं. आणि रोहित पाटील यांनी संघर्ष जिवंत ठेवणारा षटकार ठोकलाय. याही बॉलवरती बिगिट घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी ते निर्माण झाल्याने सुजित शेवाळे यांना माघारी परतावं लागलंय. दुसरा धक्का टीम कराड फायटर्स या टीमला लागलाय. आता उर्वरित 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 27 धाबांची गरज. मैदानाच्या आतमध्ये संतोष शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावखुरे हाताचा एक आक्रमक फलंदाज अशी ओळख कराड क्रिकेटमध्ये असणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संतोष शेवाळे. चांगला चेंडू हाताळला, अगदी शरीराचा वेध घेणारा. या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकावरती लागली जाते. टीमची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 2 बॉलमध्ये 26 ची आवश्यकता. चला आता निपाणीने तेटली आणि या 2 संघामध्ये विजेता संघ असा फायनलचा सामना या ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघाने टॉस साठी तयार राहायचं आहे. जो संघ जिंकेल या सामन्यामध्ये तो संघ मात्र फायनल मध्ये 2 गाव 1 या संघाच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आलाय. आता शेवटचा बॉल विजयावरती शिक्कामोर्तब करणारा. आज शेवटचा बॉल बाकी. 22 धाबांची गरज. आयुष 11 पाटण वॉरियर्स की कराड फायटर्स अशी मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यामध्ये आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघाने आपला दबदबा निर्माण केला आणि आज सामना जिंकलाय आयुष 11 पाटण वॉरियर्स या संघाने आणि फायनल मध्ये दिमागदार प्रवेश केला.